नमस्कार मंडळी, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर माझ्या मागच्या साईडला जर तुम्ही पाहत असाल तर तुम्ही समजून गेला असाल तर मी आहे कुठल्या तरी मेट्रो स्टेशनवर. तर मेट्रो स्टेशन हा कुठला नसून आपला आहे मानपूरचा. आता मी आलेलो आहे बरोबर मानपूर स्टेशनच्या मेट्रो स्टेशनवर. तर आपला ॲक्च्युली नवीनच मेट्रो लाईन चालू झालेली आहे आता इकडे, जी आहे मंडाळ्यापासून दहिसरपर्यंत, म्हणजे हार्बर लाईनपासून सेंट्रल करून सेंट्रलवरनं वेस्टर्न करत. तर आता सध्या आपण चाललेलो आहे मानपूरवरनं डायमंड गार्डन, जो फेज 1. तर मित्रांनो, फायनली आमच्या मानपूरमध्ये मेट्रो सुरू झालेली आहे. तर ॲक्च्युली हा मेट्रो 2B आहे, 2B फेज 1. हँड्रेड पाय पिवळ्या रेषेच्या आत ठेवा. पैरों को पीली लाइनों के बीच रखें. कीप बीच विदिन. तर मित्रांनो, आपले हे झाले तिकीट खरेदी. ॲक्च्युली कसं आहे, त्या तुम्ही ऑनलाईन तिकीट, आता मेट्रोने थोडंसं अपग्रेड केलेलं आहे. ऑनलाईन तिकीट देखील तुम्ही काढू शकता. इकडे देखील आहे तिकीट काउंटर. ऑनलाईन देखील तिकीट काढू शकता. जे डायरेक्ट व्हॉट्सअपला लिंक जाते, ते व्हॉट्सअपच्या लिंकवरनं तुम्ही तिकीट काढू शकता. पेमेंट देखील तुम्ही ऑनलाईन करू शकता तिथल्या इथे. सीढ़ियों का प्रयोग करते समय. आता मी बघा वरती आलो आहे प्लॅटफॉर्मला. तर हे असे स्टॉपर आहेत पुढे, कारण की हे ॲक्च्युली स्टॉपर गरजेचेच आहेत, कारण की लोक डायरेक्ट याला जायला बघतात, प्लॅटफॉर्मवर जायला बघतात. त्याच्यामुळे स्टॉपर ठेवलेले आहेत त्यांनी. आणि हा आपला मानपूर स्टेशन आहे मित्रांनो. म्हणजे फर्स्ट टाईम आता मानपूरमध्ये मेट्रो देखील चालू झाली आहे. ती मेट्रो 2B आहे, 2B, आणि याचा फेज 1 चालू झालेला आहे आता सध्या. तर 2Bचा फेज 1 जो आहे तो बघा तुम्हाला मी दाखवतो. हा 2B फेज 1 आहे, ज्याच्यामध्ये आता सुरुवातीला फक्त 4 स्टॉप ओपन केलेले आहेत. ज्याच्यामध्ये मंडाळ्या झाला, त्यानंतर मानपूर झाला, त्यानंतर देवनार आहे, आणि त्यानंतर हे आपलं काय म्हणतात त्याला, डायमंड गार्डन. ही मेट्रो आली ती पलीकडच्या साईडची, आणि आपली देखील मेट्रो येते आहे. पूर्णतः खाली आहे मित्रांनो. आता ही मेट्रो पूर्ण खाली काय ते देखील मी तुम्हाला रिझन नंतरच्या व्हिडिओमध्ये देतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही तसं तोपर्यंत राहा. आतली मेट्रो देखील आलेली आहे. तर मित्रांनो, मी बसलेलो आहे मेट्रोमध्ये. ॲक्च्युली मेट्रो पूर्णतः खाली आहे. आता या खाली असण्यामागचं जर कारण असं मित्रांनो, की आत्ता सध्याचे फेज 1मध्ये ही मेट्रो चालू झालेली आहे. तुम्हाला तर माहिती आहे, फेज 1मध्ये 4 स्टेशन आहे. तर त्या 4 स्टेशनाचा एवढा म्हणजे म्हणतात ना, एवढा वापर कोणी करत नाही आहे. आणि मुळातच मेट्रो आहे त्याची तिकीट थोडीशी कॉस्टली आहे. तर मित्रांनो, कसं आहे की मी जसं तुम्हाला सांगितलं, मेट्रो फेज 1 आहे 2Bची, आणि याच्या 4 स्टेशनं सध्या तरी ओपन केलेले आहेत. आणि या 4 स्टेशनाचं कसं पाहिजे, 4 स्टेशनाचं कसं आहे मित्रांनो, की सध्या या 4 स्टेशनामध्ये एवढा काय म्हणतात ना, की काय बोलू शकतो त्याला, अंदाज नाही कोणाचा, की आता 20 रुपये तिकीट आहे याची सिंगल लाईनची. आणि ही जर तुम्ही बाहेर जर गेलात ना, म्हणजे बसने किंवा ट्रेनने किंवा तुमच्या पर्सनल व्हेकलनी, तर ते तुम्हाला कमीत कमी 10 रुपयामध्ये पर्यंत होऊ शकतं. आणि हे आहे 20 रुपये सिंगल आणि 40 रुपये रिटर्न. जबकि 20 रुपये रिटर्नमध्ये तुम्ही फिरू शकता डायमंड गार्डनपर्यंत. तर त्याचमुळे कदाचित या मेट्रोला बघा तुम्ही गर्दी कमी दिसते तुम्हाला. मित्रांनो, तुम्हाला बोललो, ॲक्च्युली आलो मी आता 3रा स्टॉप आहे हा. आणि मंडाळ्यापासून हा 4था स्टॉप आहे. मंडाळ्या महाराष्ट्र नगरपासून हे छत्रपती शिवाजी महाराज चौक, म्हणजे देवनारचा जो चौक आहे तिथं शिवाजी महाराजांचा का पुतळा आहे, तो चौक, तिथला हा मेट्रो स्टेशन. आणि त्याच्या पुढंच आहे बरोबर डायमंड गार्डन, जो लास्ट स्टॉप आहे ह्या 2B फेज 1चा. तर मित्रांनो पाहू शकता पूर्ण ही मेट्रो खाली आहे. आता खाली असण्यामागचं कारण मी जसं तुम्हाला सांगितलं आहे की बघा, रोडला जेव्हा तुम्ही ऑन रोड जाल तेव्हा बसने तुम्हाला 10 रुपयात तुम्ही
त्या डायमंड गार्डनला पोचाल आणि 20 रुपयात तुम्ही रिटर्न मानकुरपर्यंत पोचाल. आणि ह्याच्यामध्ये 40 रुपये जातात. तर तो एक आहे टाईम, म्हणजे मित्रांनो बोलू शकतो. दुसरं 9.5 मिनिटांनी मित्रांनो मेट्रो आहे. तर आता मुंबईच्या धावपळीच्या जगात कोणाला इतका वेळ नाही आहे की कोणी एवढा वेळ थांबवू शकेल वरती. खालना बस लगेच भेटतात, प्लस ऑटो भेटतात, तर त्याच्यामुळे कोणी हे करत. ह्या मेट्रोचा फायदा जेव्हा ही दहिसरपर्यंत चालू होईल तेव्हा जे वेस्टर्न लाईनला कामाला आहेत ना तेव्हा होईल. आता सध्या तरी ही मेट्रो चालायची म्हणून चालते. तर आता शेवटचा स्टॉप आलेला आपला, तर आपण इथं उतरूया आणि परत नेक्स्ट स्टॉपला तिकडे जाऊया. तिकडनं परत वेगळी व्हिडिओ घेऊ. तर मित्रांनो मी बरोबर लास्ट स्टॉपला तर उतरलो आहे. देशभक्त नाग आचार्य उद्यान डायमंड गार्डन चेंबूर. ते लास्ट स्टॉप आहे इकडचा सध्या. आणि तुम्ही आता सर्वांना माहिती आहे हा जो एरिया समोर स्वस्तिक आहे आणि बाजूला डायमंड गार्डन तो के स्टार मॉल आहे, तो तुम्हाला दाखवतो. पलीकडच्या साईडला आहे तो के स्टार मॉल. तर साधारणतः एक 10 मिनटाचा प्रवास आहे मित्रांनो हा. 10 मिनटाच्या प्रवासात तुम्ही मेट्रोची मजा घेऊ शकता. सध्या मी तुम्हाला असं बोललो की जोपर्यंत पुढचे स्टॉप काही चालू होत नाहीत ना तोपर्यंत ही मेट्रो पाहिजे तशी सक्सेस नाही बोलता आहे ना. सध्या तरी मेट्रो अनसक्सेस आहे, कारण की खूपच गर्दी कमी आहे. त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी गव्हर्नमेंटला सध्या तरी स्वतःच्या पदरातलेच पैसे खर्च करावे लागतील असं कुठं तेवढं वाटतं आहे मला. सध्या ही मेट्रोला तेवढी पाहिजे तशी गर्दी नाही, त्याच्यामुळे रेव्हेन्यू देखील कमी आहे. फेज 1 किती दिवस चालते हे देखील आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो आता निघालो मी परत परतीच्या प्रवासाला. ॲक्च्युली डायमंड गार्डनपासून परत आता मानखूरपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर मी फक्त ही व्हिडिओ काढण्याचा उद्देश होता मित्रांनो की आपल्या मानखूरमध्ये जी मेट्रो निर्माण झालेली आहे त्याचं एक फक्त झलक दाखवण्यासाठी मी तुम्हाला या आज बोलू सुट्टीच्या दिवशी जाऊया ब्लॉगसाठी एक नवीन विषय मिळाला आपल्याला. कारण की मित्रांनो दरवेळी ब्लॉगसाठी विषय मिळत नाहीत आणि कामातनं वेळ काढत आपल्याला मित्रांनो ब्लॉग बनवावे लागतात. तर तुम्ही माझी मेहनत जरासं लक्षात घ्या आणि जर अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जेवढे होईल तेवढे शेअर करा आणि लाईक करा. तर मित्रांनो सांगण्याचा उद्देश असा आहे की आता चाललं बघा एकदा मी परत मानपूरच्या दिशेने. आता डायमंड गार्डन प्लस छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्यानंतर मग देवनार आणि मग मानपूर हे आपले 4 स्टॉप आहेत. शेवटचा स्टॉप आहे मंडाळे. त्या मंडाळ्याच्या डेपोचा देखील व्हिडिओ आपल्याला काढायचा आहे. तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर नाही करणार, तो नंतर काहीतरी कवर करू. कारण की मंडाळ्याचा जो डेपो आहे तो एशियातला सर्वात मोठा मेट्रोचा डेपो आहे असं बोललं जातं. कारण की 36 लाईनवर म्हणजे अप्पर लाईन आहे 36 लाईन ट्रॅक आणि 36 लाईन ट्रॅक जे आहेत ते लोअर राऊंड म्हणजे लोअर ग्राउंड आहेत. असे 1+1 असे त्याने 72 ट्रॅक बनवलेले आहेत तिकडे. प्लस मेट्रोचं प्रशिक्षण केंद्र देखील आहे आणि एशियातलं सर्वात मोठं डेपो असं मानलं जातो आता तो मेट्रो. जो आपला महाराष्ट्र नगरचं वनीकरण जे मित्रांनो होतं, जर तुम्ही मुंबईत मानपूरचे असाल तुम्हाला वनीकरण चांगलं प्रचलित असेल. मित्रांनो खूप मोठं मैदान होतं ते, पण काय केलं ते मग गव्हर्नमेंटने आपल्या मैदानाला त्या मेट्रोचं पूर्णतः स्वरूप दिलेलं आहे. तर कुठेतरी तो आपल्या म्हणजे मित्रांनो जे ग्राउंड होतं चांगलं हक्काचं ते तर गेलं डेव्हलपमेंटच्या नावाने. तर ठीक आहे मित्रांनो, आता डेव्हलपमेंट लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे ती जागा मिळालेली आहे त्यांना मेट्रोसाठी. मेट्रोचं असं भव्य मोठं असं कारशेड तिकडं झालेलं आहे. नाहीतर खूप छान असं ते मैदान देखील होतं. मित्रांनो जेव्हा आपण मी अजूनही आठवतं 10वी 12वीचे पेपर झाल्यानंतर आपण जेव्हा खेळायला जायचो तेव्हा तेच एक मैदान होतं वनीकरण. आता राहिलं मिठागर, तर मिठागरामध्ये तुम्हालाही माहिती आहे दरवेळी पावसाचं पाणी भरतीचं पाणी येत असतं. आता ते वनीकरण पूर्णतः गेलेलं आहे. तर तिकडं मेट्रोचं कारशेड झालं आहे, तर ते मेट्रोचं कारशेड देखील आपण नंतर कवर करूया. खूप मोठं मेट्रोचं कारशेड आहे. आता सध्या चाललो आपण परतीच्या प्रवास. व्हिडिओ दाखवे की आपली पुढच्या स्टॉपची व्हिडिओ कशी असेल ती. जेव्हा ही दहिसरपर्यंत चालेल तेव्हा आपण शेवटी दहिसरपर्यंत जाऊन ही मेट्रोचा प्रवास करूया. सध्या तरी मित्रांनो एवढंच. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो अद्यापही सबस्क्रायबर वाढत नाही आहेत. म्हणजे तुम्ही बघताय व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाही आहेत. तर निश्चित मित्रांनो तुम्ही जर सबस्क्राईब केलात तर मला व्हिडिओ बनवण्यासाठी अजून प्रेरणा मिळेल. तर त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओसाठी. बाय बाय, टेक केअर.